मी बाली मंडेपो प्रदेश अध्यक्ष अखिल भारतीय सफाई मजदूर युनियन रजिस्टर नंबर 2261 आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अखिल भारतीय सफाई मजदूर युनियनच्या वतीने माननीय चरणसिंग टाक साहेब यांच्या नेतृत्वाखाली सफाई कर्मचाऱ्यांचे अत्यंत जिव्हाळ्याचे प्रश्न 1 ते 18 मागण्यांसंदर्भात पूर्ण राज्यभरात आज एक दिवसीय कलेक्टर ऑफिसवरती एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आलेलं आहे। या आमच्या प्रमुख मागण्यांमध्ये पहिला मागणी अशी आहे की बाबा राज्यामध्ये 1 लाख सफाई कर्मचारी नोकर भरती करण्यात यावा। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर श्रमशफल आवास योजना सक्तीने लागू करण्यात यावा। त्याचप्रमाणे लाड मागे कमिटीच्या शिफारसीची अंमलबजावणी सर्व शासकीय निमशासकीय कार्यालयामध्ये काटेकोरपणाने अंमलबजावणी करण्यात यावा। 2005च्या नंतर लागलेल्या सफाई कर्मचाऱ्यांना DCPS लागू न करता जुनी पेन्शन लागू करण्यात यावा। माननीय महर्षी वाल्मिकी आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्यात यावा। त्याचबरोबर सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार आरक्षणाचा उपवर्गीकरण करण्यात यावा। त्यामध्ये वाल्मिकी, सुदर्शन, रुक्की, मादिगा या समाजाला पण आरक्षणाचा लाभ देण्यात यावा। त्याचप्रमाणे राज्यामध्ये 1 लाख सफाई कर्मचाऱ्यांच्या मोफत सदनिका बांधून देण्यात यावा। आणि ह्याचबरोबर एका संविधानिक पदावर असलेले अमरावतीचे पालकमंत्री माननीय बावनकुळे साहेबांनी जे सफाई कामगाराबद्दल ते असंविधानिक शब्द उच्चारले त्यांचा आम्ही निषेध करतो या आंदोलनाच्या माध्यमातून। आणि पुसदमध्ये आणि अमरावतीमध्ये पण एक नगर चौकाचे पती सफाई कर्मचाऱ्यांना टांगून मारण्याच्या जो सभागृहामध्ये धमकी दिलेली आहे आणि आरोग्य निरीक्षकाला अरे रावाची व अश्लील भाषेमध्ये शिवीगाळ केलेला आहे, त्यांच्या पण या माध्यमातून आम्ही निषेध व्यक्त करतो। आणि माननीय मुख्यमंत्री साहेबांना आम्ही विनंती करतो, या आमच्या मागण्या जे 1 ते 18 मागण्या आहेत ते तात्काळ आमच्या संघटनेबरोबर वाटाघाटीसाठी चर्चा करण्यात यावा अशी विनंती करतो आम्ही या एक दिवसीय धरणे आंदोलनाबाबत। नसेल तर आमच्या या 8-10 दिवसानंतर राष्ट्रीय अध्यक्ष चरणसिंग टाक साहेबांच्या नेतृत्वाखाली व प्रदेश कार्यकारिणीची मीटिंग होईल। त्यानंतर पुढील रूपरेषा आखण्यात येईल। आणि आम्ही माननीय मुख्यमंत्री साहेबांना विनंती करतो की लवकरात लवकर आमच्या बरोबर चर्चेला आमंत्रित करावं अशी विनंती करतो।